ब्रेकनंतर बातमी आहे नाशिकमधली नाशकात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसाची प्रतीक्षा असलेल्या नाशिककरांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। पावसामुळे शहरात मात्र ठिकठिकाणी पाणी साचल्याचं सुद्धा दिसून येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना प्रतीक्षा असलेल्या पावसाला अखेर नाशिकमध्ये जोरदार सुरुवात झाली आहे। आज पहाटेपासूनच नाशिक शहराच्या सर्वच भागामध्ये पाऊस मुसळधारपणे कोसळतोय आणि त्यामुळे नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळतंय। मी आता नाशिकच्या ठक्कर डोम परिसरामध्ये आहे आणि त्या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर अशा स्वरूपानं ठिकठिकाणी रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आज पहाटेपासून पावसानं जोर जो आहे तो अधिक प्रमाणात धरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे अशा स्वरूपानं शहरात चौकाचौकामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिककरांना या पावसाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती। गतवर्षी या दिवसापर्यंत अखेर जुलैच्या पहिल्या दिवसापर्यंत जोरदार पाऊस नाशिकमध्ये झालेला होता। यंदाच्या वर्षी मात्र जुलैची सुरुवात होऊन देखील पावसाचं आगमन झालेलं नव्हतं। पावसाची प्रतीक्षा नाशिककरांना होती, मात्र आज पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नाशिककरांनी या पडणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त केलं। मात्र दुसरीकडे नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीनं पावसाने तळे साचल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाण्याचे तळे निर्माण झाले आहेत। त्यामुळे या साचलेल्या पाण्यामधून वाहनधारकांना मार्गक्रमण करताना आपली वाहनं काढत असताना मोठी कसरत करावी लागते। विशेषतः दुचाकी चालकांचे यामध्ये प्रचंड हाल होताना पाहायला मिळत आहे। नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याची कामं सुरू आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपानं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यातून एक दिलासा फक्त पावसाचा आहे। मात्र या सुरू असलेल्या पावसामुळे आणि सिंहस्थाच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी साचणाऱ्या या पाण्यामुळे नाशिककरांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। मात्र दिलासा पावसाचा आहे, कारण ज्या पावसाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती तो पाऊस मात्र आता सुरू झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।